तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहोत. ते काय असते, कसं आपल्याला त्याचा यूज होतो, कुठं यूज होतो, तर ते आपण आज बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो बघूया. तर मित्रांनो, हे असाइनमेंट ऑपरेटर आहे. ते ऑपरेटर मधला हा एक असाइनमेंट ऑपरेटर असतो. तो खूप जागा यूज होतो आणि कुठं यूज होतो. तर असाइनमेंट ऑपरेटर असतो काय, तर असाइनमेंट ऑपरेटर हा असतो, त्याला आपण इक्वल म्हणतो. हा जो असतो, जसं आपण तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये व्हेरिएबल जेव्हा आपण बघत होतो तेव्हा असं सांगितलं होतं की एक बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये मनी नावाच्या बॉक्समध्ये 500 रुपये होते. तर आपण त्याच उदाहरण घेतलं होतं की आपल्याला एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये जर ठेवायची असेल, प्रोग्रामिंग मध्ये, आपल्या पायथन प्रोग्रामिंग मध्ये जर आता मनी नावाचा व्हेरिएबल आहे, तर या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला जर एखादी व्हॅल्यू ठेवायची असेल तर आपण हा ऑपरेटर म्हणजे हा असाइनमेंट ऑपरेटर वापरतो. हा इक्वल म्हणजे की मनी आणि 500 रुपये हे इक्वल नाहीत. हे 500 रुपये या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये असाइन झाले म्हणूनच आपण असं म्हणतो की हा 500 रुपये ह्या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये असाइन झाले, म्हणजे या आता हे 500 रुपये या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आले. तर असाइनमेंट ऑपरेटरची सिंपल डेफिनेशन बघा. असाइनमेंट ऑपरेटर आर युज्ड टू असाइन व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल. म्हणजे हे काय करतं की हे जे ऑपरेटर असतं, हे ऑपरेटर असाइन करतं व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आहे, हे व्हेरिएबल आहे, तर हे यामध्ये असाइन करतं. तर असाइन करताना आपण कधी पण प्रोग्राम मध्ये एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये ठेवायची असेल तर हा ऑपरेटर वापरतो. तर आता आपल्या याचे काही टाइप्स आहेत असाइनमेंट ऑपरेटरचे. तर असाइनमेंट ऑपरेटरचे टाइप आहेत हे 1 2 3 4 5 6 7, हे 7 टाइप आहेत. असाइनमेंट ऑपरेटर कसं खूप जागा जास्तीत जास्त प्रोग्राम मध्ये युज होतं, फक्त ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे नंतर यामध्ये होतंय काय हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जेव्हा प्रोग्राम करतो तेव्हा प्रोग्राम मध्ये हे युज करतो. तर आता हे ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटरचे टाइप आहेत. हा पहिला टाइप आहे, इथं प्लस दिसतंय, आणि हा इक्वल टू म्हणजे हा याला काय म्हणायचं की ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे काय करतं, ऍड्स अ व्हॅल्यू अँड असाइन द रिझल्ट बॅक टू द सेम व्हेरिएबल. म्हणजे काय करतं, आता आता आपण काय केलं, फक्त हा बघितला, हा तर हा फक्त असाइन करतो. पण हा काय करतो, इथं आता हा लागला समज प्लस आणि इक्वल म्हणजे हा असाइनमेंट ऑपरेटर. मग याला काय म्हणायचं, ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर. तर हा काय करतो, तर बघा आता आपण हा मनी आहे, या मनी मध्ये 500 रुपये आहेत. तर आता असं असल्यावर काय होईल बघा, हा मनी आणि हा ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर, आणि यामध्ये 100 रुपये आपल्याला पुन्हा असाइनमेंट आपल्याला करायचे त्या मनी नावाच्या. तर आतमध्ये काय होतं, तर आतमध्ये होतं हा मनी नावाचा व्हेरिएबल, आणि पुन्हा एकदा मनी नावाचा व्हेरिएबल येतो, आणि यामध्ये 100 रुपये ऍड झाले, आणि रिझल्ट काय येतो, तर रिझल्ट येतो प्रिंट जर केलं याला, तर ह्या मनी मध्ये 600 रुपये येतात. तर कसं झालंय, तर आधी या या व्हेरिएबल मध्ये 500 रुपये होते, नंतर आपण हा प्लस वापरला, प्लस आणि हा इक्वल टू म्हणजे ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर आपण वापरलं. तर आतमध्ये काय झालं, आता हे असं लिहायची गरज नाही, पण हे होतं तिथं आतमध्ये. तर हा मनी मध्ये आधीच 500 रुपये आहेत, आणि आपण 100 रुपये ऍड केले. तर हे 500 आणि 100 रुपये म्हणजे 600 रुपये या मनीमध्ये पुन्हा आले, आणि या मनीमध्ये 600 रुपये स्टोअर झाले, आणि प्रिंट केल्यावर 600 रुपये दिसतं. म्हणजे आपण फक्त लिहिताना असं लिहायचं, प्लस आणि हा म्हणजे ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर लिहिला, असा लिहिला तर आतमध्ये ही प्रोसेस होती. हे आपण लिहित नाही, पण आतमधली जी प्रोसेस होती ती सांगतोय. तर अशीच आपल्याला सगळ्या ठिकाणी अशीच प्रोसेस होती. तर पुन्हा एक सांगतो, तर हा असाइन करतो व्हॅल्यूला. हा हा जो आहे ना, हा फक्त असाइन करतो. हा आणि हा काय करतो, या दोन्ही मधला फरक काय आहे, हा फक्त व्हॅल्यू असाइन करतो हा, आणि करंट व्हॅल्यूवर ऑपरेशन करतो. हा ऍडिशन असाइनमेंट हा या दोन्ही मधला फरक आहे. म्हणजे हा असाइनमेंट ऑपरेटरचा टाइप आहे. तर त्याच्यानंतर सबट्रॅक्शन असाइनमेंट ऑपरेटर येतं. त्याच्यानंतर कोणतं येतं,
हा आहे तो सबट्रॅक्शन असाइनमेंट, हा बी तसंच करतो. तर आता आता हे हा मनी नावाचा व्हेरिएबल आहे. आता आपण पुन्हा आता यामध्ये असं लिहिलं सबट्रॅक्शन असाइनमेंट आणि इथं 100 रुपये लिहिले. तर असं जर लिहिलं याचा रिझल्ट काय येणार, तर आता आतमध्ये काय होतं, आतमध्ये असं होतं, हा मनी पुन्हा इथं एक मनी ऑरेबल घ्या आतमध्ये असं होतं, समजून सांगायचं मी लिहितो इथं. त्यानंतर पुन्हा -100. मग आता त्या मनी मनी नावामध्ये 500 रुपये आहेत आणि मायनस आपण 100 केले, तर ह्या मनीमध्ये किती येणार, तर या मनीमध्ये 400 येणार. तर रिझल्ट मध्ये आपल्याला असं दाखवणार, रिझल्ट मध्ये आपल्याला 400 दाखवणार. म्हणजे हे आतमध्ये इंटरनली फक्त प्रोसेस होती. तर याचा हे सबट्रॅक्शन असाइनमेंट असा यूज होतो याचा. ते असं ऑपरेशन होतं. म्हणजे त्यानंतर आता हा प्रोग्रामिंग मध्ये आपलं आपण जेव्हा समोर प्रोग्राम बघणार त्यामध्ये आपण याचा यूज करणार आहोत. त्यानंतर येतं मल्टिप्लिकेशन असाइनमेंट ऑपरेटर, हा पण सेम असंच काम करतो. हा पण सेम असे हा मनी याच्यामध्ये आपण 500 रुपये असाइन केले. त्यानंतर आपण जेव्हा हा लिहिला तर आता इंटरनली कशी प्रोसेस होणार, इथे पण अशीच प्रोसेस होणार. हा येणार आणि गुणिले 2. मग 500 गुणिले 2 किती होते. त्यानंतर या मनीमध्ये सॉरी या आपल्याला ही आतमध्ये जेव्हा प्रोसेस झाली, तर आता आपल्या आउटपुट मध्ये काय येणार, की आतमध्ये इंटरनली प्रोसेस झाली, 500 गुणिले 2 1000 होते. तर आता मग या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला 1000 रुपये येणार. आता याच्यामध्ये आता या मनीला जो प्रिंट केलं ना तेव्हा 1000 रुपये आला. ही इतकी लिहिण्याची गरज नाही, फक्त आपण जेव्हा असं लिहितो ना तेव्हा आउटपुट मध्ये आपल्याला असं भेटणार. तर त्यानंतर येतो आपला डिव्हिजन असाइनमेंट ऑपरेटर. तो बी सेम असंच, तो बी सेम आपल्याला असंच करणार. तर आता आपण 3 घेऊ. तर मनी नावामध्ये जर 10 असले आणि यामध्ये कोणती पी व्हॅल्यू ठेवली, पूर्ण ही जी आपण इंटरनली जी प्रोसेस सांगितली सर्व ठिकाणी अशीच प्रोसेस होणार. त्यानंतर कोणता आहे, हा डिव्हिजन झाला. तर मॉड्यूल्स मॉड्यूल झाला. त्यानंतर एक्सपोनंट, त्यानंतर फ्लोअर डिव्हिजन. तर पूर्ण हे जे आपण लिहिलंय, जे याच्या आधी जे आपण जी प्रोसेस बघितली इंटरनली, पूर्ण अशीच प्रोसेस होणार. आणि हे काय करतं माहिती का, करंट व्हॅल्यूवर ऑपरेशन करतं. तसंच आपण आता नंतर याच्यानंतरचा जो कम्पॅरिझन ऑपरेटर हा बघणार आहोत. ऑपरेटर बघूया, कम्पॅरिझन ऑपरेटर काय असतात. तर मित्रांनो, कम्पॅरिझन ऑपरेटरची सोपी डेफिनेशन आहे. कम्पॅरिझन ऑपरेटर आर यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यू और एक्सप्रेशन अँड रिटर्न अ बुलियन रिझल्ट. म्हणजे काय, फर्स्ट आपण बघूया कम्पॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय. जर बघा मित्रांनो, रोहित जवळ जर 500 रुपये असले आणि आम्ही जवळ 300 असले, जर रोहित जवळ 500 आणि आम्ही जवळ 300 असले, तर आपण या दोन व्हॅल्यूला आपण काय म्हणू शकतो इथे, तर रोहित जवळ अमित पेक्षा 300 रुपये सॉरी, रोहित जवळ अमित पेक्षा 200 रुपये जास्त आहेत. म्हणजे 500 रुपये त्याच्याकडे जास्त पैसे आहेत.
तर मित्रांनो आता बघूया कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर काय असतात ते बघूया. तर मित्रांनो एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. आम्ही जवळ 500 रुपये आहेत आणि रोहित जवळ 300 रुपये आहेत. तर आपण इथं काय म्हणू शकतो की आपण म्हणू शकतो की अमित पेक्षा रोहित जवळ तर आता बघूया मित्रांनो कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर काय असतात तर एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो. रोहित जवळ 500 रुपये असले आणि अमित जवळ 300 रुपये असले तर आपण काय म्हणू की अमित पेक्षा रोहित जवळ 500 आहेत म्हणजे पैसे जास्त आहेत. अमित जवळ रोहित पेक्षा पैसे जास्त आहेत. तर आपण कसं केलं हे कम्पेअर केलं टू व्हॅल्यूला. तसंच आपण प्रोग्राम मध्ये कसं कम्पेअर करतो व्हॅल्यूला हा सिम्बॉल हा ऑपरेटर. आता आपण काय म्हणू शकतो प्रोग्रामिंग मध्ये की हे ग्रेटर आहेत म्हणजे जास्त पैसे आहेत. हे इथं आपण बघितलं की हे चिन्ह वापरतो आपण दोन व्हॅल्यूला कम्पेअर करण्यासाठी की जास्त जास्त व्हॅल्यू जास्त पैसे कोणाजवळ. फॉर एक्झाम्पल बघू आपण बघितलं की यापेक्षा हे जास्त आहे तर आपण कशावर ठरवलं यावर. तसंच एक सिंपल डेफिनेशन आहे कंपॅरिझन ऑपरेटरची. कंपॅरिझन ऑपरेटर आर युज्ड टू कम्पेअर टू व्हॅल्यू ऑर एक्सप्रेशन अँड रिटर्न अ बुलियन रिझल्ट. म्हणजे काय कंपॅरिझन ऑपरेटर काय करते यूज म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर यूज काय कम्पेअर आफ्टर टू व्हॅल्यूला कम्पेअर करते. म्हणजे ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू और एक्सप्रेशन. एक्सप्रेशन पूर्ण जो असतो हा एक्सप्रेशन झाला. म्हणजे आपण जेव्हा असं बी करतो 500 प्लस 300 हा एक्सप्रेशन व्हॅल्यू और एक्सप्रेशन अँड रिटर्न अ बुलियन रिझल्ट. म्हणजे बुलियन रिझल्ट म्हणजे काय तर बुलियन रिझल्ट मध्ये असा असतो ट्रू किंवा फॉल्स मध्ये. हा रिटर्न मध्ये काय रिझल्ट मध्ये आउटपुट मध्ये देतो ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे ट्रू म्हणजे खरं हो ही जी व्हॅल्यू आहे ना ही मोठी आहे म्हणजे इथं काय देणार ट्रू देणार. आणि जर ही जर व्हॅल्यू 200 असली अशी इथं तर हे फॉल्स देणार. तर आता याचे टाइप्स आहेत कंपॅरिझन ऑपरेटरचे. पहिला टाइप आहे इक्वल टू. इक्वल टू म्हणजे काय जर जर आता बघूया आपण अमित जवळ 200 रुपये असले आणि रोहित जवळ पण 200 रुपये असले. अमित जवळ 200 रुपये आणि रोहित जवळ बी 200 रुपये. तेव्हा आपण काय करू हे काय म्हणतात इक्वल आहेत. मग तेव्हा आपण काय वापरतो हा हा ऑपरेटर वापरतो इक्वल टू. म्हणजे याचं रिझल्ट मध्ये काय येईल आपल्याला याचा रिझल्ट मध्ये आपल्याला ट्रू येईल आउटपुट. आउटपुट मध्ये ट्रू येईल म्हणजे कारण की 200 रुपये आणि हे 200 इक्वल आहेत दोन्ही त्यामुळे ट्रू येईल. त्यानंतर आपण बघ सेकंड आहे नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू म्हणजे काय इथंच आपण हा नॉट इक्वल टू. तर आता यामध्ये जर इथं रोहित जवळ 300 असले आम्ही जवळ 200 असले हे काय डिफरंट आहेत म्हणजे इक्वल नॉट इक्वल आहे ते. त्यामुळे याचा रिझल्ट काय येईल ट्रूच येईल. आणि जर इथं जर 200 रुपये असले जर तर याचा रिझल्ट फॉल्स येईल. म्हणजे हे काय म्हणतं हे म्हणतं हे म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत पण आपण वापरलं काय नॉट इक्वल वापरलं. म्हणजे हे चुकीचं आहे ना. म्हणजे हे जे सेम व्हॅल्यू आहेत इक्वल आहेत पण आपण वापरताना नॉट इक्वल वापरलं तर आपला रिझल्ट हा फॉल्स येतो. त्यानंतर सी आहे ग्रेटर दॅन. जेव्हा सुरुवातीला आपण वापरलं ग्रेटर दॅन म्हणजे कोण मोठा आहे हे ठरवतं. ग्रेटर दॅन म्हणजे जर रोहित जवळ 500 असले आणि आम्ही जवळ 300 असले तर ग्रेटर मोठं कोण आहे यामध्ये जास्त कोणाचं पैसे 500 ही मोठी संख्या आहे. तर त्यामुळे याचा रिझल्ट काय येईल ट्रू येईल याचा रिझल्ट. त्यानंतर लेस दॅन. लेस दॅन म्हणजे कमी. आता इथं जर लेस दॅन वापरलं तर लेस दॅन इथं आपल्याला आपण इथं लेस दॅन जे वापरलं पण याचा रिझल्ट आपल्याला फाल्स येईल कारण की 500 300 पेक्षा लेस नाहीत ना. जर इथं 300 असले आणि इथं जर 500 असले तर याचा रिझल्ट आपल्याला ट्रू येईल. म्हणजे एक मिनिट जर आपण इथं जर आणि इथे जर आपण लेस वापरलं लेस दॅन तर याचा रिझल्ट आपल्याला ट्रू येईल. तर हे लेस आहेत ना 300 रुपये कमीच आहेत ना 500 रुपयापेक्षा त्यामुळे आपण इथं रिझल्ट ट्रू येईल. त्यानंतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता इथं काय आहे बघा आता ग्रेटर दॅन आणि इक्वल टू म्हणजे काय 500 राहुल जवळ आणि 300 आम्ही जवळ. तर आता याचा रिझल्ट काय येईल हे काय करतं फर्स्ट कंडिशन चेक करतं. म्हणजे आता हे काय म्हणतं की ग्रेटर दॅन हे ग्रेटर आहेत का 300 पेक्षा 500 ग्रेटर आहेत का आहेत म्हणून याचा रिझल्ट इन ट्रू मध्ये येईल.
म्हणजे हे चेक करतं, हे जर चेक झालं हा ग्रेटर आहे तर मग डायरेक्ट रिझल्ट देतं. त्यानंतर आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन इक्वल टू सेम तसंच आहे. 300 आम्ही जवळ आणि 500 रोहीचं, तर याचा रिझल्ट काय ना आपल्याला, याचा रिझल्ट आपल्याला ट्रू मध्ये येईल. कारण की हे 500 पेक्षा 300 लेस आहेत ना, कमी आहेत ना, त्यामुळे आपल्याला लेस येईल. लेस दॅन इक्वल टू म्हणजे फर्स्ट कंडिशन आधी कोणती एक कंडिशन चेक करतं, त्यानंतर आपल्याला हा रिझल्ट देतो. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे जर आपल्याला इथे 500 इथे 1000 असले तर काय होईल, ही फाल्स होईल. याचा रिझल्ट आपल्याला फाल्स येईल. कारण की हे चेक केलं आधी हा ग्रेटर दॅन आहेत का नाहीत, तर याचा रिझल्ट फाल्स येणार. म्हणजे दोन यूज करतो, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. त्यानंतर आता आपण बघूया जे इंटरव्ह्यू मध्ये आपण म्हणजे जास्त ट्रिकी क्वेश्चन असतात ते कधी कधी विचारतात पण. ते नंतर आपण असाइनमेंट ऑपरेटर आणि कंपॅरिझन ऑपरेटरला बघूया ते लगेच. जे शिकलो त्याच्यावर एक ट्रिकी क्वेश्चन आहे. तर आता बघा मित्रांनो, इथे आपण पहिला जे क्वेश्चन आहे आपला, त्या क्वेश्चन मध्ये ह्या एक्स ला ही 10 व्हॅल्यू असाइन केली आणि नंतर प्रिंट मध्ये काय सांगितलं, प्रिंट मध्ये काय लिहिलं की एक्स इक्वल टू 10. त्याचं आउटपुट मध्ये काय येईल, तर आता इथं गोंधळ होतो थोडा. इथं आउटपुट मध्ये काही जण म्हणतात की याचं ट्रू येईल, काही जण म्हणतात की याचं फाल्स येईल, पण येईल काय याचं. तर मित्रांनो, जर आपण असं बघितलं तर आता यामध्ये 10 आली, आता एक्स मध्ये 10 असाइन झाली आणि आपण नंतर प्रिंट मध्ये इक्वल केलं तर आपण बघितल्याप्रमाणे ह्या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत का, आहेत. तर याचं उत्तर काय येईल, ट्रू येईल. आणि त्यानंतर हा असाइनमेंट ऑपरेटर आणि हा जो आहे हा इक्वल टू, यामध्ये दोन डिफरन्स आहे. तर काय डिफरन्स आहे, हा आहे हा कम्पेअर करतो व्हॅल्यूला. यानं काय केलं, इथं कम्पेअर केलं 10 आणि 10 हे इक्वल आहेत का, हा कम्पेअर केलं. आणि यानं काय केलं की हा 10 व्हॅल्यूला एक्स मध्ये असाइन केलं. हा दोन्ही मधील हा फरक आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपण हा फरक आहे ते बघितलं आणि याचं आउटपुट काय ते बघितलं. तर कधी पण या दोन्हीमध्ये आपण जेव्हा आपण बघतो तर कधी पण लक्षात ठेवा या दोन्हीमध्ये फरक आहे. हा असाइन करतो आणि हा इक्वल टू हा हा कम्पेअर करतो. हा कम्पॅरिझन ऑपरेटर आहे आणि हा असाइनमेंट ऑपरेटर आहे. त्यानंतर सेकंड आहे हा क्वेश्चन. तर या क्वेश्चन मध्ये आउटपुट काय येईल, तर आपण इथं थोडं गोंधळून जातो. तर याचं आउटपुट काय येईल, आधी काय होईल की या 10 मध्ये एक असाइन झाली व्हॅल्यू, तर या 10 मध्ये आली का नाही. त्याच्यानंतर आतमध्ये काय होतं तर आपण बघितलं ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर आहे. म्हणजे काय करतं हा, इथं 10 आली आणि त्यानंतर अपडेट व्हॅल्यू झाली याच्यामध्ये. म्हणजे हा 10 आणि 5 15, तर एक्स मध्ये आता किती आली, एक्स मध्ये आली व्हॅल्यू 15. आता इथं 15 व्हॅल्यू आली. पुन्हा नंतर काय थर्ड लाईन काय आहे आपली, तर 15. आता इथं 15 डायरेक्ट मी व्हॅल्यू लिहितो. त्यानंतर हा मल्टिप्लिकेशन असाइनमेंट ऑपरेटर आहे. तर त्यानंतर आता काय होतं इंटरनली की 15 गुणिले 2, तर याचं आउटपुट काय येईल, तर आउटपुट येईल याचं 30 येईल. तर बघा हे समजलं ना. कारण आधीगण काय झालं, यामध्ये 10 व्हॅल्यू आली, त्यानंतर व्हॅल्यू अपडेट झाली. म्हणजे हे 10 मध्ये एक्स मध्ये 10 होते, पुन्हा प्लस 5 झाले, पुन्हा पुन्हा प्लस 5 झाल्यामध्ये नंतर एक्स मध्ये किती 15 आले आणि नंतर इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून हा 15 आले इथं आणि मग 15 गुणिले 2 आले, असे झाले 15 गुणिले 2 30 झाले. तर 30 मध्ये मग या प्रिंट मध्ये पुन्हा लास्टला किती व्हॅल्यू आली, किती व्हॅल्यू, तर लास्टला एक्स मध्ये 30 व्हॅल्यू आली म्हणून आउटपुट मध्ये हा 30 उत्तर आलं. तर इथं गोंधळून डायरेक्ट आपण रिझल्ट म्हणजे विचार करतो की आपण रिझल्ट बघतो, इथं बघतो काय आलं. त्या तसं नाही की आपण सुरुवातीपासून हे करायचं, म्हणजे बघायचं की व्हॅल्यू जाती कशी, कुठून जाती. त्यानंतर 10 मधून पुन्हा 5 मिसळले, 5 मधून एक्स मध्ये 15 गेले, मग 15 गुणिले 2 असं झाल्यानंतर त्यानंतर 30 आलं. हे असं आपण लक्ष देऊन जर बघितलं की आपल्याला आउटपुट बरोबर भेटतं. त्यानंतर इथं आलं, इथं आपण बघितलं कंपॅरिझन. तर आधी काय करतं कंपॅरिझन,
ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे काय केलं, आधी फर्स्ट कंडिशन चेक केली की बाबा की 500 पेक्षा हे 300 मोठे आहेत का नाहीत. मग काय झालं की पहिलं फाल्स झालं. त्यानंतर इक्वल आहेत का बाबा नाही. मग ह्या दोन्ही बी फाल्स झाल्या, म्हणून आउटपुट मध्ये काय आलं फाल्स. जर इथं 1000 असले असते तर इथं 1000 असले असते तर मग पहिलं काय केलं असतं, जर 500 पेक्षा 1000 मोठे आहेत का, तर 500 पेक्षा 1000 मोठे आहेत म्हणून इथं काय आलं असतं ट्रू आलं असतं. त्यानंतर आता आपण बघूया, आपण स्ट्रिंग सोबत बी हे यूज करतो आणि जास्त इंटरव्ह्यू मध्ये आणि ट्रिकी क्वेश्चन विचारतात आपल्याला इथं काय येईल. तर आता इथं काय येईल, आपण स्ट्रिंग असे लिहितो पायथॉन मध्ये डबल कोट्स किंवा सिंगल कोट्स मध्ये पण लिहितो. हा रूल आहे, अशी डायरेक्टली असं आपण लिहू शकत नाही, हा एरर देतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया की यामध्ये असाइन झाली एक्स मध्ये व्हॅल्यू ही हाय जे एक्स मध्ये असाइन झालं, त्याच्यानंतर इथं या एक्स मध्ये हाय आलं आणि इथं काय मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे, मल्टिप्लिकेशन असाइनमेंट ऑपरेटर आहे. तर यानंतर इथं काय इंटरनली होतं की हायला, याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ असा होतो की हा हे 3 वेळेस गुणाकार कर, म्हणजे मग याचा आउटपुट मध्ये काय येईल आपल्याला, आउटपुट मध्ये असं आउटपुट येईल 3 वेळेस हा येईल आपला आउटपुट मध्ये. म्हणजे सांगायचं म्हणजे की आपल्याला स्ट्रिंग सोबत पण ऑपरेशन होतं हे. त्यानंतर इथं काय आहे आपलं, हा क्वेश्चन मध्ये नेम पायथन आणि यामध्ये काय केली कम्पेअर केलं पायथनला, म्हणजे त्या नेम मध्ये पायथन असाइन झालं, स्टोअर केल्याच्या नंतर आता इथं कम्पेअर केलं म्हणजे आता ह्या नेम मध्ये काय आलं पायथन नाव आलं आणि हा पायथन आणि याला कम्पेअर केलं. तर हे पायथन आणि हा पायथन सारखा आहे ना, तर याचं आउटपुट काय येईल, याचा आउटपुट ट्रू येईल, कारण की हा पायथन आणि हा पायथन सेम आहे. जर इथं हा जो पायथन आहे कॅपिटल असला असता तर इथं फाल्स रिझल्ट आला असता का, की पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज असल्यामुळं हा कॅपिटल आहे, इथं स्मॉल आहे, हा इक्वल नाही, म्हणजे कम्पॅरिझन केल्यानंतर हा इथं दिसलं की आपण हा कॅपिटल आहे स्मॉल आहे, त्यानंतर उत्तर हे फाल्स आलं असतं. पण आता इथं ट्रू आलं कारण की हा पायथन सेम आहे. त्याच्यानंतर हा आहे, तर हा काय इथं हा दोन्ही याला कम्पेअर केलं. पण कम्पेअर कसं केलं, तर आता एक आपण या स्ट्रिंग जी असते पायथन मध्ये, या स्ट्रिंगला एक युनिक कोड, प्रत्येक याला एक व्हॅल्यू दिलेली असते, युनिक कोड म्हणतात त्याला. तर आता याचा युनिक कोड 65 आहे, मला अॅक्युरेट माहित नाही पण 65 आहे असा काहीतरी, आणि याचा आहे 97 आहे वाटतं. तर पायथन काय करतं की डायरेक्ट याला कम्पेअर करत नाही, आधी याचा युनिक कोड कम्पेअर करतं. याचा 65 आहे, याचा 97 आहे. हे काय याचं आउटपुट काय येईल, तर आउटपुट याचं आपल्याला येईल ट्रू आउटपुट येईल. याचं आउटपुट येईल ट्रू का, तर याचा युनिक कोड काय 65 आहे आणि याचा काय आहे 97 आहे. तर इथं काय आपण वापरलं ऑपरेटर लेस दॅन, तर 65 हे 97 पेक्षा लहान आहेत का, आहेत ना, त्यामुळे याचं आपल्याला ट्रू उत्तर आलं. तर इथं जर ग्रेटर असलं असतं तर हे मग 65 97 पेक्षा ग्रेटर आहेत का नाहीत, मग इथं फाल्स आलं असतं. पण एक लक्षात ठेवा, पायथन मध्ये प्रत्येक जे सिम्बॉल आहेत, प्रत्येक कॅरेक्टर आहेत, त्याला एक युनिक कोड डिफाईन केलेला आहे आणि युनिक असाइन एक युनिक व्हॅल्यू दिलेली, त्या व्हॅल्यू नुसार हे कम्पेअर करते. ते आपण एक तुम्हाला क्वेश्चन देतो, ते क्वेश्चनचं आन्सर कमेंट मध्ये नक्की सांगा. या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, त्याचं काय आन्सर येतं. हा क्वेश्चन याचं हे प्रिंट आहे, आपण इथे ऍपल घेतला आणि ऍपल घेतलं, त्याचं आउटपुट काय हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की टाका. तर भेटू, आता बघूया आपण
की ज्युपिटर नोटबुकवर बघूया आपण. इथं आपण थेरॉटिकली बघितलं, आता प्रॅक्टिकली बघूया आणि याच्यानंतर जे राहिलेले ऑपरेटर आहेत ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण बोर्डवर शिकलेले ऑपरेटर्स प्रॅक्टिकली रन करून पाहणार आहोत मित्रांनो. तर आता सुरुवातीला आपण बघितलं होतं की असाइनमेंट ऑपरेटर आणि कंपॅरिझन ऑपरेटर मधले तो जे दोन सिम्बॉल होते त्यामधला फरक आपण बघितला होता बोर्डवर. आता आपण प्रॅक्टिकली बघूया त्याचा आउटपुट काय येतं. तर आपण आता एक्स मध्ये ही 10 व्हॅल्यू स्टोअर केली एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आता आपण याला प्रिंट करू आणि प्रिंटमध्ये आपण एक्स आणि त्यामध्ये कंपॅरिझन ऑपरेटर करू. इक्वल टू हा कंपॅरिझन ऑपरेटर आहे, म्हणजे 10 टाकू आणि आता याचा रिझल्ट बघू. रिझल्ट काय आला? ट्रू आला. तर आउटपुट हे ट्रू आलं. इथे दोन वेगवेगळ्या ऑपरेटर्स आहेत. एक्स इज इक्वल टू 10 म्हणजे की एक्स ही 10 ही व्हॅल्यू एक्स मध्ये असाइन करतो आणि हे लास्ट सेकंड नंबरचं जे आहे ना हे काय कम्पेअर केलेले व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 10 आहे का हे चेक करतो. तर आहे का? तर आहे. 10 एक्स मध्ये हा 10 आहे आणि नंतर बी 10 आहे म्हणून कम्पेअर करून ट्रू दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की त्यानंतर आपण प्रिंटमध्ये बघूया. आपण सेकंड वाला तेच बघूया एक्झाम्पल, पण नंतर आपण दुसरी व्हॅल्यू टाकून बघू. त्यामध्ये 10 घेऊ आणि त्यामध्ये आता प्रिंटमध्ये आपण काय करू की 20 घेऊ. आता आपण काय केलं एक्स त्यामध्ये 20 घेतले. आता याचा रिझल्ट आपण बघू काय येते. त्याचा रिझल्ट फाल्स आला. का आला? आपण कंपेअरने व्हॅल्यू कंपेअर केली आणि कंपॅरिझनचा रिझल्ट ट्रू किंवा फाल्स येतो. तर आपण दोन्ही जागेवर केलं. आता इथं काय आहे? इथं ही एक्स म्हणजे 10 आणि 20 ही व्हॅल्यू इक्वल आहे का? नाही. त्यामुळे इथं फाल्स हा रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर आपण एक सेकंड एक बघितलं होतं. एक्स मध्ये आपण एक 10 व्हॅल्यू स्टोअर करू एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये आणि त्यानंतर आपण जे आपण ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर बघितले होते ते यूज करू आपण. म्हणजे आपण व्हॅल्यू जेव्हा अपडेट करतो तेव्हा हे वापरतो आणि हे करंट वर व्हॅल्यूवर हे होतं ऑपरेशन होतं इथे. तर आता आपण 5 घेऊ आणि त्यानंतर पुन्हा एक्स मल्टिप्लिकेशन असाइनमेंट ऑपरेटर वापरू आपण इथं आणि त्यामध्ये आपण जसं बोर्डवर घेतलं होतं दोन घेतलं होतं बोर्डवर तसंच आपण करू आणि एक्सला आपण प्रिंट करू पाहू. आणि आता यानंतर आपलं काय आउटपुट येतं ते बघूया. आउटपुट काय येतं हे महत्वाचं आहे आणि प्रोसेस कशी होती. आता 30 आलं. लाईन बाय लाईन कोड चालतो. पायथन हा लाईन बाय लाईन कोड चेक करतो. तर बघा मित्रांनो, आपण इंटरनली काय प्रोसेस होती ही आपण बोर्डवर बघितली होती आणि प्रॅक्टिकली आपण बघितले इथं काय झालेलं आहे. जर 10 मध्ये ही व्हॅल्यू असाइन झाली एक्स मध्ये 10 व्हॅल्यू, त्यानंतर इथं अपडेट झाली म्हणजे 10चे एक्स मध्ये इथे 15 झाले आणि इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळं 15 मल्टिपल आहे 2 झाले म्हणजे 15 गुणिले 2. प्रिंटमध्ये पुन्हा मग 15 गुणिले 2 ची व्हॅल्यू 30 आली आणि आपण प्रिंट केल्याच्या ही व्हॅल्यू इथे 30 आली. आता त्यानंतर आपण सेकंड स्ट्रिंग सोबत एक बघितलं होतं. तर आपण त्यामध्ये हाय लिहिलं तर म्हणजे आता एक्स मध्ये हाय स्टोअर झालं आणि त्यानंतर आपण एक्स हा घेतला होता मल्टिप्लिकेशन असाइनमेंट ऑपरेटर घेतला होता. त्यानंतर आपण याला 3 केलं आणि त्यानंतर प्रिंट केलं. प्रिंट आपण बोर्डवर केलं. तर इथं आपण रिअल बघू आउटपुट काय येतं. आउटपुटात 3दा आला म्हणजे ही व्हॅल्यू एक्स मध्ये गेली हाय आणि त्यानंतर इथं 3दा याचा अर्थ असा होतो की 3 वेळेस गुणाकार झाला. स्ट्रिंग आणि इंटेजरचा एक मल्टिप्लिकेशन आपण वापरल्यानंतर ते रिपिटेशन होतं मित्रांनो. रिपिटेशन झालेलं आहे इथं. आता त्यानंतर आपण कोणतं नेक्स्ट बघितलं होतं की आपण कम्पेअर केली ती स्ट्रिंग आपण ही कम्पेअर केली तिथं. तर ती बघूया आता आपण तिथं काय केलं होतं. तर आपण एक हे नाव घेतलं होतं. आपण पायथन नाव घेतलं होतं एक नेम मध्ये आणि त्यामध्ये आपण पायथन ते टाकलं होतं आणि सेकंडला आपण प्रिंट केलं. तर सेकंड लाईन मध्ये आपण प्रिंट काय केलं तर नेम कंपॅरिझन ऑपरेटर वापरलं होतं आणि त्यामध्ये आपण पायथन वापरलं होतं. आता आउटपुट बघूया आपण. तर इथं आउटपुट ट्रू आला. का ट्रू आला की हे पायथन आणि हे पायथन सेमच आहे. पण जर आपण इथे हे पी काढून कॅपिटल पी घेतलं आणि आता बघूया रिझल्ट आपला फाल्स आला. का आला? ही पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. यावरून आपल्याला समजतं की पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. ती बघते. आता कम्पेअर आपण वापरलं काय कम्पॅरिझन ऑपरेटर. मग कम्पॅरिझन ऑपरेटर मग ते दोन्ही स्ट्रिंगला पायथनला कम्पेअर केलं पण इथं कॅपिटल आढळला त्यामुळे इथं फाल्स झालं आणि सुरुवातीला आपण स्मॉल घेतला होता तेव्हा ट्रू दिलं त्याने.
तर ही आपण जेव्हा असं वापरतो तेव्हा आपण जेव्हा सेम जेव्हा पीक जर तुम्हाला आपल्या दोन्ही पण इथं ट्रू आणायचं असलं आणि तुम्हाला तेव्हा ही पण पायथॉन स्ट्रिंग कॅपिटल लिहावं लागेल आणि हे पण कॅपिटल लिहावं लागेल तेव्हा ट्रू येते इथं. पण एक जरी कॅपिटल आणि एका स्ट्रिंग मध्ये कॅपिटल एक आणि दुसऱ्यामध्ये स्मॉल एक असलं तर ते कधी पण फाल्स देणार. फॉल्स उत्तर येणार. त्यानंतर आपण एक हे चेक केलं होतं की एक स्मॉल ए आणि कॅपिटल ए चेक केलं होतं. तिथं बघूया आपण स्ट्रिंग मध्ये आपण कॅपिटल ए यूज केलं होतं आणि आपण त्यानंतर इथं ऑपरेटर वापरलं होतं. आता आपण इथं स्मॉल यूज करू आणि आता इथं आपण रन करू तर उत्तर ट्रू आलं. पण का आलं? पायथनला कळलं की ए छोटा आहे आणि हे छोटं ए आहे आणि हे मोठं ए आहे. पण का कसं? तर आपण एक बघूया. एक युनिक कोड मध्ये प्रत्येक सिम्बॉलला पायथनमध्ये आणि प्रत्येक कॅरेक्टरला एक युनिक कोड दिलेला असतो, एक युनिक व्हॅल्यू दिलेली असते. तर ती व्हॅल्यू काय असते, कशी चेक करायची? तर पायथनमध्ये एक ORD नावाचं फंक्शन आहे. ते फंक्शन आपल्याला दाखवतं की याची व्हॅल्यू कोणती. तर लगेच आपण बघूया त्याची युनिक व्हॅल्यू कोणती अशी म्हणजे त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू कोणती. तर ORD हे जे फंक्शन आहे ते सांगतं आपल्याला. तर आपण बघूया आता याची व्हॅल्यू कोणती आहे. त्यानंतर हे पण लगेच हे पण आपण चेक करू. तर आता या ए मध्ये आपण छोटं ए टाकू आणि याला आपण रन करू आता. तर काय झालं, फर्स्ट जो ए आहे हा याची व्हॅल्यू युनिक व्हॅल्यू म्हणजे याची युनिक कोड जो आहे याची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 65 आहे आणि याची 97 आहे 97. आणि आपण इथं काय यूज केलेलं आहे की ह्या ए पेक्षा हा ए मोठा आहे का असं विचारलं तर तर ट्रू त्याच्यामुळे दिलं की ह्या कॅपिटल ए पेक्षा स्मॉल ए मोठा आहे. तर का मोठा आहे तर याची व्हॅल्यू बघा आणि आपण ही व्हॅल्यू बघण्यासाठी ORD फंक्शन यूज करतो. आलं का? म्हणजे सोपं आहे. एक ORD फंक्शन फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायची गरज असते. तर आता आपण कधी पण आपण नोटबुक बुकवर लिहिताना जर आपण असं जर म्हटलं तर आता कोणी पण इझिली सांगू शकेल की 65 पेक्षा 97 मोठा आहे. तसंच इथं झालेलं आहे की पायथनने त्यामुळेच ट्रू असं आपल्याला दिलेलं आहे. तर एक आता आपण त्यानंतर तुम्हाला एक मी बोर्डवर लास्टला एक क्वेश्चन होता. हा ॲपल आणि यामध्ये बी ॲपल. तर मित्रांनो याचं आउटपुट काय येईल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर बघणार आहोत आणि डे बाय डे 1 by 1 जो आपले पुढचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये नक्कीच इन्क्रीमेंट होईल. जी शिकवण्याची पद्धत आहे, जे अजून जे आवश्यक आपले जे क्वेश्चन आहेत ते नक्कीच आपण इन्क्रीमेंट त्यामध्ये करूया. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे दुसरे आपले ऑपरेटर राहिले जसे की लॉजिकल ऑपरेटर, आयडेंटिफाय ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर ते आपण घेणार आहोत. तर धन्यवाद.